खांद्याला दुनळी देशी बनावटीची बंदूक लावून सोमेश्वराच्या देवळाकडे जायला नाना तयार झाले होते. नानींनी त्यांना विचारलं, घोड्यावरनं जाणार आहात का पायी चालत जाणार आहात? घोडा त्या ठिकाणी घेऊन गेलो ना की मला त्याची अडचण होईल, म्हणून मी आपला पायी चालत जाणार आहे. अहो, जंगली वाघ महाभयंकर असतो म्हणे, स्वतःला जपा, अति धाडस करू नका. वाघ पिंजऱ्यात अडकल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. निर्मला, मी त्या ठिकाणी एकटा नाही आहे. गाववालेसुद्धा माझ्या सोबतीला आहेत. त्यामुळे तू निश्चिंत राहा. वाघाला ठार मारल्याशिवाय मी वाड्याचं तोंड बघणार नाही आहे. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळो एवढीच माझी त्या सोमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. तुम्ही हातीपायी धड आलात तर माझी काळजी मिटली बघा. बरं, आता मी निघू? गणेशाला नमस्कार केला का? हो, मी त्याचा कौल घेतला आहे. त्यांच्या हातात कापडी पिशवी देत नानी त्यांना सूचना देत म्हणाल्या, या तुमची पाण्याची बाटली, 1.5 डझन ओल्या सुपाऱ्या, पितळी अडकित्ता, 1 शेर ओले शेंगदाणे, बदाम खारकायत. भूक लागेल तेव्हा खा आणि पाणी प्या. आणखीन काही? नानांनी हसत हसत विचारलं. आणखी म्हणजे स्वतःची काळजी घ्या. नानींच्या डोळ्यात काळजी होती. बरं, आता तरी मी निघू शकतो का? हो, या, नानी कातर आवाजात म्हणाल्या. खांद्याला बंदूक अडकवून नाना हातात सामानानं भरलेली पिशवी घेऊन वाड्याच्या फाटकाबाहेर पडले आणि ते सोमेश्वराच्या देवळाच्या दिशेनं झपझप पावलं टाकायला लागले. त्यांना पाहणाऱ्याला वाटायला लागलं की बंदूक खांद्याला अडकवून नाना एखाद्या लढाईतच भाग घेण्यासाठी निघालेले आहेत. पाण्याच्या पाटाला लावलेले चिरे ओलांडून ते झाडी झुडपातनं मार्ग काढत घाटी चढायला लागले. घाटी चढताना नानांना थकायला व्हायला लागलं. पाऊल वाटेच्या दुतर्फा छोटे मोठे जांभा दगड इतस्ततः पडलेले दिसत होते. करवंदाच्या जाळ्या होत्या. टणटणी आणि निगडीची झुडपं दोन्ही बाजूला माजलेली होती. सातवेणीच्या झाडांना आलेला बहर डोळ्यांना सुखावत होता. पाऊलवाटेवर लाल मुंग्यांची एखादी रांग दिसली की नाना ती रांग ओलांडून जात. त्यावर पाऊल पडू नये म्हणून काळजी घेत. आभाळात मळब दाटून आलं होतं. नाना हातानं कपाळावरचा घाम पुसत झपाझपा पावलं उचलत होते. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना तो भयंकर जंगली वाघ दिसत होता. त्याला यमसदनी पाठवल्याशिवाय ते वाड्याकडे परत जाणारही नव्हते असा त्यांनी मनात निश्चय केलेला होता. सोमेश्वराच्या देवळाजवळ नाना आले तेव्हा पोलीस पाटील सुदामा आणि अन्य गावकरी वाघाचा पिंजरा देवळातून बाहेर काढत होते. त्या पिंजऱ्याला 1.5 फूट व्यासाची एकूण 6 लाकडी चाकं होती. पिंजरा 15 फूट लांब आणि रुंदीला 4 फूट एवढा होता. ज्या ठिकाणी शेळी बांधून ठेवायची होती त्या भागाची रचना गावच्या सुतारानं कल्पकतेनं केलेली होती. त्या पिंजऱ्याची उंची 4 फूट एवढी होती. तो अवाढव्य पिंजरा 8-9 माणसं पूर्ण ताकदीनिशी बाहेर ओढत होती. नानांना समोर बघून त्यांनी काम थांबवून रामराम नाना म्हणून नमस्कार केला. तर चालू दे तुमचं काम असं म्हणून नानांनी खांद्यावर अडकवलेली बंदूक आणि सामानाची पिशवी पिंपळाच्या पारावर ठेवली आणि आधी देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन सोमेश्वराचं दर्शन घेतलं. त्याला हात जोडून नमस्कार केला. मूर्तीला प्रदक्षिणा घातल्या. कपाळाला भस्म लावून ते बाहेर आले. जोर लावा हैया करत माणसं तो पिंजरा बाहेर ओढून आणत होती. त्यांच्या उघड्या पाठी घामानं निथळत होत्या. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या भिजून चिंब झालेल्या होत्या. नाना पिंपळाच्या पारावर सुपारी चगळत बसले होते. गड्यांनी त्यांच्या पुढ्यात तो अवाढव्य पिंजरा ओढत आणून ठेवला. नाना क्षणभर त्या पिंजऱ्याकडे उघड्या डोळ्यांनी बघत राहिले. तो अवाढव्य पिंजरा त्यांच्या वडिलांनी गावच्या सुताराकडनं तयार करून घेतला होता. त्याला बोटभर रुंदीचे लोखंडी गज लावण्यात आले होते. त्या पिंजऱ्यात त्यांच्या वडिलांनी कितीतरी वाघ पकडून त्यांना बंदुकीच्या गोळीनं ठार मारलेलं होतं. वाड्याच्या अंगणात गावचे 3-4 सुतार जवळजवळ 15 दिवस तो वाघ पकडण्याचा पिंजरा तयार करायचं काम करत होते. त्या सुतारांना जेवण वाड्यातनं मिळायचं. माणसं नानांच्या समोर विश्रांती घेत बसली होती. नाना त्यांना म्हणाले, रांडजनो, आता बसून जमायचं नाही. आपल्याला लगे कामाला लागायला पाहिजे. शेळी कुठं आहे? ती आत्ताच पिंजऱ्यात बांधून ठेवायला लागेल.
तोंडातली थुंकी जमिनीवर टाकत पोलीस पाटील त्यांना म्हणाला, बाबल्या शेळी घेऊन येणार आहे, त्याला मी सांगून आलोय, येईन तो एवढ्यात. इतक्या शेळीच्या बे 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 असा आवाज कानावर पडला. बाबल्या रामाने शेळीचे कान धरून तिला ओढत आणत होता. मरणाची चाहूल लागल्याप्रमाणे ती शेळी बेंबीच्या देठापासनं बे बे करत ओरडत होती. तिने ओढ घेतली की बाबल्या तिला रागानं पाठीत रट्टे मारत होता. शेळीच्या गरीब डोळ्यात भीती साकळली होती. बाबल्या पिंपळाच्या पाराजवळ आला आणि त्याने नानांना दोन्ही हात जोडून लवून नमस्कार केला. त्याच्याकडे बघत नानांनी त्याला विचारलं, बाबल्या उशीर केलास? जी झाला वाईच उशीर. वाड्यात गोरसने पाणी धावायचं होतं. माझा गोराचा वाडा माझ्या घरापासून वाईच लांब आहे, तवा झाला उशीर, माफी असावी. नाना पोलीस पाटलाकडे वळून म्हणाले, सुदाम, शेळी पिंजऱ्यात नेऊन गजाला बांधा आणि वाघाला पिंजऱ्यात यायला पुढचा दरवाजा उघडा ठेवा. उशीर झालाय, पटकन आवर. होय नाना, लगेच शेळीला पिंजऱ्यात बांधतोच बघा. पोलीस पाटील शेळीचे कान धरून म्हणाला. नाना हातात बंदूक घेऊन उभे राहिले होते. पोलीस पाटील शेळीला पिंजऱ्यात बांधून लगेच बाहेर आला. आता सगळ्यांना वाघाची प्रतीक्षा होती. शेळीला खाण्यासाठी वाघ पिंजऱ्यात गेल्यावर शेळीजवळ वाघाच्या वाटेत एक लोखंडी सळई होती. त्या सळीला वाघाचा धक्का लागल्यावर शेळीच्या आणि वाघाच्या मध्ये असलेलं दार आणि वाघ पिंजऱ्यात जिथून शिरला ते दार डोळ्याची पापणी लावायच्या आधी दणकन खाली आपटून बंद होणार होतं. त्यामुळे वाघ शेळीला खाऊ शकणार नव्हता आणि पिंजऱ्याच्या बाहेरसुद्धा पडू शकणार नव्हता. तो आयताच नानांच्या तावडीत सापडणार होता. बंदूक खांद्यावर ठेवून नाना गावकऱ्यांना करड्या आवाजात म्हणाले, माझ्यासोबत फक्त दोघे तिघे थांबा, बाकीच्यांनी घरी जायला हरकत नाही. सुदाम, तू माझ्याबरोबर थांबायचं आहे. मी थांबतो की, पोलीस पाटील म्हणाला. गावचा पोलीस पाटील सुदाम आणि त्याच्या सोबतीला आणखीन दोघेजण थांबले. बाकीचे त्यांच्या घरी निघून गेले. नाना त्यांच्या सोबत्यांना घेऊन चाफ्याच्या झाडाजवळ असलेल्या उंच जांभा दगडाजवळ गेले आणि ते सगळेजण त्या जांभ्या दगडावर लपून बसले. वाघ जरी पिंजऱ्याजवळ आला तरी तो त्यांना बघू शकत नव्हता. त्यांना मात्र वरून पिंजरा स्पष्ट दिसत होता. नानांनी बंदुकीची नळी त्या पिंजऱ्याच्या दिशेनं रोखली होती. शेळी बे बे करत ओरडत होती. तिचा तो कापरा आवाज झाडापेडात घुमत होता. तिच्या त्या भयकारी आवाजात झाडावरील पक्ष्यांनीसुद्धा चित्रविचित्र आवाज मिसळलेला होता. नाना त्या लोकांना सूचना देत म्हणाले, कुणी काही बोलायचं नाही. आपला आवाज ऐकून एखाद्या वेळेला शेळीला सोडून वाघ आपल्यावर हल्ला करेल, तेव्हा शक्यतो तोंडातनं आवाज काढायचा नाही, कळलं? होय की नाना, आम्ही काय बी बोलणार नाही, शंकर्या निश्वास सोडत म्हणाला. बराच वेळ वाट बघून नाना बंदूक दगडावर ठेवून अडकित्यानं सुपारी कातरायला लागले. कातरलेली सुपारी तोंडात टाकून त्यांनी बंदुकीचा दस्ता पुन्हा हातात घेतला आणि त्यांनी त्या पिंजऱ्यावर पुन्हा नजर रोखली. त्यांच्या नजरेत आता खुन्नस उतरत होती. अंगातलं रक्त गरम झालं होतं. त्यांच्या तोंडातनं गरम उच्छवास बाहेर पडत होता. बाकीचे लोक त्यांच्या हालचाली निरखत शांत बसलेले होते. शंकर्या आपल्या पाठीमागे तर वाघ आला नाही ना म्हणून पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होता. वाघाच्या सुरस कथा तो ऐकून होता. वाघ कसा बैलाच्या मानेला तोंड लावून त्याला भल्या मोठ्या झाडावर घेऊन जातो याच्या सुरस कथा त्याला ठाऊक होत्या. वाघानं एखादा बैल मारला तर आधी तो त्याचं ताजं रक्त पितो आणि त्याचं मांस खाण्यासाठी तो दुसऱ्या दिवशी रात्री येतो हे त्याला माहिती होतं. सांजावलं होतं. त्या वाघाचा अजून मागमूस नव्हता. शेळी बेंबीच्या देठापासनं पिंजऱ्यात ओरडत होती. सूर्याचा लाल गोळा क्षितिजावर टेकला तेव्हा नाना सोबत्यांना म्हणाले, रांडाचा अजून कसा येईना, आज त्याला मी काय सोडत नाही. नाना, तो रात्री हमखास येईन बघा. दिसा उजेडी जनावर कधी बाहेर पडत नाही. अरे तो कधी येऊ दे रे, त्याला रक्ताचीच आंघोळ घालणार आहे. नाना, चुडा पेटू का, काळूक पडलंय. अरे रांडाच्या चुडा पेटवल्या वाघ इकडं फिरकल का? आग बघितली की वाघ घाबरणार नाही वय. मग आपण काळुकातच बसायचं, त्याला काही इलाज नाही.
आपण ज्या कामगिरीसाठी या ठिकाणी येऊन बसलोय ती कामगिरी पार पाडायला पाहिजे आपल्याला. नाना, मी जरा वाईट तंबाखू खातो. पोलीस पाटील तंबाखूची पुडी हातात घेत म्हणाला. जरा थांब, मग तंबाखू खा. नानांनी शेंगदाण्याची पिशवी काढली. सगळ्यांच्या हातावर मूठ शेंगदाणे देऊन त्यांनीसुद्धा तोंडात शेंगदाणे टाकायला सुरुवात केली. जंगलात गडद काळोख पसरला होता. रातकिडे भेसूर आवाजात ओरडत होते. वारा मंद मंद वाहत होता. झाडाझुडपातनं खसपस असा आवाज कानावर येऊन पडत होता. त्यावेळी नाना गडद अंधारात सावधपणे डोळे फिरवत तोंडात शेंगदाणे सगळत बसले होते. त्यांची तीक्ष्ण नजर पिंजऱ्याकडे होती. ते कसलाही धोका पत्करायला तयार नव्हते. जंगली जनावरांचा भरपूर अनुभव त्यांच्या गाठीशी होता. बंदुकीतून सुटलेली गोळी चुकून दुसरीकडे लागल्यावर चिडलेल्या जंगली जनावराच्या तावडीत सापून कैक शिकाऱ्यांनी आपला जीव गमावला होता हे नानांना ठाऊक होतं, म्हणून ते सावध होते. भक्ष्य पकडण्यासाठी कोळी जसा जाळं पसरून दबा धरून बसलेला असतो तसे नाना जांभ्या दगडावर हातात बंदूक घेऊन बसले होते. आता रात्र वाऱ्याबरोबर धावत होती. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. झाडांच्या पानांची सळसळ आणि जंगली प्राण्यांचा भयसूचक चित्कार तेवढा कानांना ऐकू येत होता. पोटात भीतीनं खड्डा पडत होता. इतक्या चंद्राचं सुखद दर्शन डोळ्यांना झालं. चांदण्यांनी नभांगण भरून गेलं होतं. आभाळातल्या रोषणाईनं डोळे दिपून जात होते. नियतीचा तो अमूल्य ठेवा उघड्या डोळ्यांनी किती बघू आणि किती नको असं प्रत्येकाला वाटत होतं. कसला तरी आवाज कानावर पडताच नाना बंदूक हातात धरून सावध झाले. त्या तिघांनी श्वास रोखून धरला. अंधारात दोन डोळे चमकले आणि शंकरांनी तो प्राणी लगेच ओळखला. नाना, चाप ओढू नका, तो वाघ नाही आहे, ते भेकर आहे. शिंचे, कसं रे जनावर ओळखलंस तू? नाना, मी त्याच्या डोळ्यावरनं ओळखलंय त्या जनावराला. हुशार आहेस तू. तिघांनी तोंडाला पुन्हा कुलपं घातली. भोसरी थंडी पडायला सुरुवात झाली होती. मध्यान रात्र झाली होती. डोळ्यात झोप येत होती. शेळी बे बे करत पिंजऱ्यात धिंगाणा घालत होती. तिच्या ओरडण्याचा आवाज गडद अंधारात दूरवर ऐकू जात होता आणि तो आवाज ऐकून दूरवर वाघाची डरकाळी कानावर पडली. सगळेजण लगेच सावध झाले. त्या गगनभेदी डरकाळीनं अवघं जंगल दणाणून सोडलं होतं. आलं रे आलं, वाघरू आलं आलं, शंकरे हळू आवाजात म्हणाला. तसं नानांनी त्याला दाटावलं. वाघाच्या डरकाळीचा आवाज जवळजवळ यायला लागला. तशी पिंजऱ्यात बंद असलेली शेळी जीवाच्या आकांतानं ओरडायला लागली. तिचं मरण तिच्या डोळ्यात दिसायला लागलं. एखादा झंझावात यावा तसा तो वाघ झाडाझुडपातनं वाट काढत सोमेश्वराच्या देवळाच्या दिशेनं येत होता. त्या शेळीचं ताजं रक्त पिण्यासाठी तो अधीर झाला होता. तो जवळ आला तसा झाडावरच्या पक्ष्यांनी गोंधळ घातला. आता तो वाघ पिंजऱ्याच्या अगदी समोर येऊन उभा राहिला होता. त्याचे दोन डोळे अंधारात इंगळाप्रमाणे चमकत होते. शंकरांनी इशाऱ्यानं सगळ्यांना सावध केलं. नाना केवढे धीराचे, पण समोर तो वाघ बघून त्यांनाही थोडी भीती वाटायला लागली. न जाणो त्याची नजर आपल्यावर पडली आणि आपल्याला भीतीनं बंदुकीचा चापसुद्धा ओढता आला नाही तर, असं त्यांच्या मनात आलं आणि दुसऱ्या क्षणाला त्यांनी मनाचा निर्धार केला. त्या वाघाबरोबर 2 हात करण्याची त्यांनी मनात तयारी केली. चंद्राच्या प्रकाशात त्या वाघाच्या अंगावरचे तांबडे पांढरे पट्टे डोळ्यांना दिसायला लागले होते. तो वाघ पिंजऱ्यात जायची नाना वाट बघत बसले होते. देवाला प्रदक्षिणा घालतात तसा तो वाघ डरकाळी फोडत त्या पिंजऱ्याभोवतीनं फेऱ्या मारायला लागला. त्याची नजर बे बे करत ओरडणाऱ्या शेळीवर होती. कुठे धोका तर नाही ना याची तो वाघ खातरजमा करत होता. त्याच्या डरकाळीनं जमिनीवरच्या तांबड्या मातीचे धुळीचे लोळच्या लोळ उठत होते. पिंजऱ्याभोवती फेऱ्या मारून तो वाघ दाराजवळ येऊन थांबला. भली मोठी मान वर करून त्याने आभाळाकडे बघितलं. नंतर तो धारदार नखांनी जमिनीवरची माती उकरायला लागला. त्याच्या सगळ्या हालचाली नाना उघड्या डोळ्यांनी निशब्द होऊन बघत होते. इतक्यात त्या वाघाचं एक पाऊल पिंजऱ्यात पडलं आणि तो वाघ बघता बघता पिंजऱ्यात शिरला.
वाघ हाताच्या अंतरावर आल्याचं बघता शेळी मरणाची घाबरली. आता तिला ओरडण्याचंही भान राहिलं नव्हतं. तिचा आवाज क्षीण झालेला होता. वाघ तिच्या नरडीचा घोट घेण्यासाठी पुढे जाणार इतक्यात त्याचा धक्का त्या लोखंडी गजाला लागला आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तो पावे तो धाड धाड करत पिंजऱ्याचे दोन्ही दरवाजे एकदम बंद झाले आणि ते धूळ पिंजऱ्यात आपसूक अडकलं. वाघाला बाहेर पडता येईना. आता तो वाघ मोठमोठ्यानं डरकाळ्या फोडायला लागला. वाघाला पिंजऱ्यात अडकलेला बघताच नाना बंदूक हातात घेऊन तीरासारखे धावत त्या पिंजऱ्याजवळ आले. त्यांनी त्या वाघाच्या मस्तकात अगदी जवळून गोळी घातली. ते धूळ पाय झाडत थोड्या वेळानं शांत झालं. दुसऱ्या दिवशी नानांनी मारलेला वाघ बघण्यासाठी 16 आणे गाव सोमेश्वराच्या देवळाकडे लोटला. नानांची बैलगाडीतून लोकांनी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली. नानांनी वाघ मारल्याची चर्चा गावातले लोक तिखट मीठ लावून जवळजवळ महिनाभर करत होते. माघ पौर्णिमा झाली आणि गावदेवीला नारळ वाढवून गावात कवळ तोडणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. भाकऱ्या बांधून लोक सकाळी घराबाहेर पडत आणि पार कडूसं पडल्यानंतर घरी परत येत. उंच झाडावर चढून ते परजलेल्या कोयतीनं झाडांच्या फांद्या तोडून खाली टाकत. बाई माणसं झाडाच्या खाली पडलेल्या फांद्या एकावर एक रचून ठेवत. झाडावर लाल रंगाच्या मुंग्या असत. त्या चावल्या की वेदना होत. शेतकरी वेदना सहन करत त्या मुंग्यांना हातानंच अंगावरच चिरडून टाकत आणि झाडाच्या फांद्या तोडत. तंबाखूची तलफ आल्यावर झाडावरच्या आडव्या फांदीवर बसून तळहातावर तंबाखू मळत आणि फक्कन तोंडात टाकत. तोंडातली तंबाखूची पिचकारी सोडत मागारणीला मोठ्या आवाजात ओरडत, भामे, कवळाचा भारा बांध आणि शेतात नेऊन टाक. लहान मुलं आणि म्हातारी कोतारी घराची राखण करत. गावात कवळ तोडणीच्या कामाचा नुसता घायटा उठला होता. कडक उन्हानं धरणी भाजून निघत होती. हवेतून गरम गरम वाफा येत होत्या. त्यामुळे जीवजंतू हैराण झाले होते. अंग भाजून निघत होतं. डोक्यावर स्वच्छ धुतलेला पंचा घेऊन नाना उन्हातनं शेतात फिरत होते. सगळ्यांची विचारपूस करून त्यांच्या कामाची माहिती करून घेत होते. कुळांच्या पाठीवर असल्याशिवाय ते अंग मोडून काम करत नाहीत हे त्यांना ठाऊक होतं. नाना शेताची कामं सुरू झाल्यावर सकाळ संध्याकाळ शेतावर जात. शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या जागेवर सोडवत. त्यामुळे लोकांना गावचा खोत म्हणजे अगदी देवदूत वाटे. शेताच्या बांधावरून चालत चालत नाना होळीचं शेत असं ठिकाणचं नाव असलेल्या शेतात आले. ऐनाच्या झाडाखाली उभं राहून त्यांनी थोडी विश्रांती घेतली आणि नंतर समोर बघत ते चालायला लागले. दगडू गावडे ऐनाच्या झाडावर चढून धारदार कोयतीनं झाडाच्या फांद्या खडसत होता. त्याची बायको शांता पडलेल्या फांद्या एकावर एक रचून ठेवत होती. तिच्या अंगावरचं लुगडं चोळी फाटलेली होती. फाटलेल्या लुगड्यातनं तिचं निम्म शिम्म अंग दिसत होतं. रानात नवरा बायको दोघंच काम करत होते. त्यामुळे तिला त्याची शरम वाटत नव्हती. पण नानांना डोळ्यासमोर बघून तिला शरम वाटली. ती लगेच झाडाच्या फांद्या हातात धरून ऐनाच्या झाडाआड जाऊन लपली. नानांच्या नजरेतनं ते सुटलं नाही. घसा काकरून त्यांनी तिला मोठा आवाज करून विचारलं, ए शांता, दगडू कुठे? नाना, ते झाडावर कोयतीनं फांद्या खडसायला लागल्यात, शांता भीतभीत म्हणाली. दगडूनं नानांचा आवाज ऐकला आणि कोयती आकडीला लावून तो सर्र सर्र करत झाडावरनं उतरला. तो नानांसमोर दोन्ही हात जोडून राम राम नाना असं म्हणाला. त्याच्याकडे बघत नाना त्याला म्हणाले, काय दगडू, कसं काय चाललाय तुझा संसार? नाना, तुमची आणि आई पांढरीच्या आशीर्वादानं समजा बेस चाललंय बघा. भाताचं बियाणं लागलं तर माझ्याकडनं मागून घे. वयजी, या शेतात यंदा किती मण भात पिकवलंयस? नाना, औंदा या शेतात 20 मन म्हणजे यो खंडीभर भात काढला बघा. त्यातला निम्मा तुम्हाला मागता घातला. पुढच्या वर्षी या शेतात 1.5 खंडी भात व्हायला पाहिजे. जी, असं म्हणत दगडू विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघायला लागला. 30 मण भात व्हायला पाहिजे, नाना मोठ्या आवाजात म्हणाले. करील की, दगडू विश्वासानं म्हणाला.
हे बघ दगडू, ही जमीन चांगल्या पिकाची आहे, हिचा पोत चांगला आहे, म्हणून या जमिनीचा शेतसारा मला सरकार दरबारी बाकीच्या जमिनींपेक्षा जास्त भरावा लागतो. जेवढे तू या जमिनीत कष्ट करशील तेवढं तुला अधिक पीक मिळेल. तू मेहनती आहेस म्हणून मी तुला हे सांगतोय. नाना, अहो तुम्ही माझ्या भल्यासाठीनं तर सांगताव. अधिक भात पिकला तर माझ्या लेकरांच्या पोटाला 2 घास अधिक जातील. मी या जिमनीत आणखीन घाम गाळीन की. शाबास, मला तुझ्याकडनं हेच उत्तर हवं होतं. नाना ऐनाच्या झाडाखाली वारा घेत उभे राहिले होते. दगडू त्यांच्यासमोर दीनवाणेपणे उभा होता. त्याच्या राकट चेहऱ्यावर लाचारी दिसत होती. त्याच्या अंगावर फक्त लाज राखण्यासाठी विधभर लंगोटी होती, बाकी तो पूर्णपणे उघडा होता. त्याला त्याचं काही वाटत नव्हतं. त्याची बायको शांता अजूनही त्या झाडाच्या आड लपून राहिली होती. नाना जाण्याची ती वाट बघत होती. फाटलेल्या लुगडं चोळीत नानांनी आपल्याला पाहू नये असं तिला मनातनं वाटत होतं. नाना दगडूकडे बघत करड्या आवाजात म्हणाले, दगडू, तुझ्या बायकोच्या अंगावरची लुगडं चोळी फाटली आहे. वयजी. दगडूची मान शरमेनं खाली झुकली होती. मला कधी बोलला नाहीस? नाही बोललो जी. अरे याबद्दल शरम मला वाटली पाहिजे, तुम्हाला नाही. मी या गावचा खोत आहे. तुमच्या जीवावर मी गावची खोती करतोय. तू असं कर. काय करू नाना? रांडच्या उद्या तू माझ्या वाड्यावर ये. निर्मलाला सांगून मी तुझ्या बायकोसाठी लुगडं चोळी द्यायची व्यवस्था करतो. जी, येतो. दगडूचा राकट चेहरा आनंदानं उजळून निघाला होता. नाना त्या ठिकाणी अधिक वेळ थांबले नाहीत. ते पुढे निघून गेल्यावर शांता झटकन पुढे येऊन नवऱ्यासमोर उभी राहिली. लुगडं चोळी मिळणार म्हणून ती हरखून गेली होती. तिचे डोळे आनंदानं हसत होते आणि दगडू खूळ लागल्याप्रमाणे तिच्याकडे बघत उभा राहिला होता. झाडावर चढून कवळ तोडण्याचं सुद्धा त्याला भान राहिलं नव्हतं. मोरपिसाप्रमाणे त्याचं मन हलकं होऊन हवेत तरंगत होतं. नाना ऊन डोक्यावर घेऊन शेताच्या बांधावरनं चालत होते. वहाळ ओलांडून ते बारक्या भोवडाच्या शेताजवळ आले. बारक्या भोवडाची बायको बाया सागाच्या झाडावर चढून धारदार कोयतीनं झाडाच्या फांद्या तोडत होती. बारक्या झाडाच्या बुंद्याजवळ तंबाखू मळत निवांत बसला होता. तो कामाला आळशी होता. बाया कामाला वागीण होती. नानांना डोळ्यासमोर बघून बारक्या ढोंगणाला लागलेली माती झटकून उठून उभा राहिला. तोंडभर हसत भासाड्या आवाजात राम 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 नाना असं म्हणाला. काय बारक्या, कसं काय चाललंय तुझं? बेस चाललंय. रांड्याचे, बायकोला झाडावर चढवून तू तंबाखू मळत बसलोय. तुला लाज कशी वाटत नाही रे? नाना, वाईट जीवाला बरं नाही वाटत. रांड्याचे, काय दाढ भरली रे तुला? दारूची बाटली तुझ्या पुढ्यात ठेवली की 10 कोस पळत जाशील. ढोंगबाजी करून काम कसं टाळायचं हे कुणीही तुझ्याकडनं शिकून घ्यावं. तसं नाही नाना, खरंच माझ्या जीवाला नाही बरं वाटत. काल भक्ताकडं जाऊन अंगारा दुपारा बी करून आलो आहे. येत्या चंद्रवारी पुनिंदा भक्तानं नारोळ आणि उरफाटा पाखाचा आरवता कोंबडा घेऊन छान बोलावलं आहे. मी खोटं सांगत असलो तर माझी जीभ जळून जाईन नाना. तुम्ही माझ्या माघारणीला विचारा वाटलं तर. अरे तू म्हणशील त्याला बाया हो म्हणणारच ना, कारण ती तुझी बायको आहे. उंदराला मांजराची साक्ष, तशातली रांड्याच्या तुझी गत. नानांनी फैलावरच घेतल्यामुळे बारकात तोंडात मारल्याप्रमाणे त्यांच्यासमोर गप्प उभा राहिला. काय बोलावं हे त्याला काही कळेना. त्याच्या राकट चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. नाना त्याच्या चेहऱ्यावरचे बदलत असलेले भाव डोळ्यांनी टिपत होते. त्याला कितीही बोललं तरी त्याच्या वागण्यात बोलण्यात काडीचा बदल होणार नाही हे नानांना पक्क माहिती होतं. त्याच्यावर जळजळीत नजर रोखत नानांनी त्याला करड्या आवाजात विचारलं, तू यंदा अजून मक्ता घातला नाही? नाही ना. का? नानांचा आवाज टिपेला पोचला. ना, औंदा माझ्या भाताच्या उडवीला आग लागून समधी उडवी जळून राग झाली. त्यामुळं मला मक्ता नाही घालता आला. मोरल्या साली नक्की घालीन. खोटं बोलायला तुला शरम वाटत नाही का रे? म्हणे माझी भाताची उडवी जळून गेली. अरे हा गंगाधर खोत उडत्या पाखराचे पंख मोजणार आहे. तुला काय वाटलं तू जे सांगशील त्याच्यावर मी विश्वास ठेवीन का? कदापि नाही.
मी तुझ्याकडनं मक्ता वसूल करणार. समजा तू मक्ता घातला नाहीस तर तुझ्याकडनं मी हे भाताचं शेत काढून घेईन, दुसऱ्या कोणाला तरी कसायला देईन. मग तुला त्याचा पश्चात्ताप होईल, कळलं का? नानांच्या डोळ्यात अंगार फुलला होता. नाना, अहो तुम्ही माझे मायबाप आहे. माझ्याकडनं शेती काढून घेऊ नका नाना, तुमच्या पाया पडतो. नाना, पाठीव मारा, पोटाव मारू नका. माझी नका एवढी पोरं आहेत, उपाशी मरतेन ती. मी तुमचा ठरलेला मागता घालतो, मग मी काय बी करन. बारक्या गयावया करायला लागला. आता तुला कळून चुकलं ना? खोताला फसवलं तर त्याचा काय परिणाम होतो ते. आज तू मक्ता घालायचा बंद झालास तर उद्या आणखीन कोणीतरी मक्ता द्यायचा बंद करेल. मग मला गावात झोळी घेऊन फिरायला लागेल. मी भलते लाड करत नाही. तुझी चूल पेटली नाही तर एक वेळ मी तुला वाड्यात बोलवून जेवायला घालीन, पण मक्त्यात सूट कधीही मिळणार नाही, कळलं? नानांनी त्याला ताकीदच दिली. वय नाना, मला समजा कळलं. नाना, याच्या मोरं मी ठरल्याप्रमाणे येळच्या येळी मागता घालील बघा. तुम्हासनी तक्रारीला जागा नाही ठेवणार नाना. गरीभाव अशी तुमची सावली असू द्या, लय उपकार होतील नाना. शरण आलेल्यांना मरण कधी द्यायचं नाही हे नानांचं व्रतच होतं. त्याप्रमाणे त्यांनी बारक्याला माफ करून टाकलं. आता त्यांच्या रागाचा पारा बराच खाली उतरला होता. नाना शांत झाले होते. बारक्याकडे बघत ते त्याला खालच्या आवाजात म्हणाले, बारक्या, तुझी मुलं लहान आहेत म्हणून मी इतके दिवस तुझ्याकडनं शेती काढून घेऊन दुसऱ्याला कसायला दिलेली नाही. याची तू जाणीव ठेव म्हणजे झालं. नाना, अहो मी ते कधी विसरणार नाही बघा. ऊन वाढत होतं, अंगाची नुसती काहिली होत होती. आभाळालाच जणू वणवा लागला होता. नानांनी आता वाड्याकडे जाणारी वाट धरली होती. पायी चालताना त्यांना असं वाटायला लागलं की घोडा घेऊन आलो असतो तर हा चालण्याचा त्रास तरी झाला नसता. पण नंतर त्यांना असंही वाटलं की घोडा आणला नाही ते फार बरं झालं. या खाचखळग्यातनं, झाडाझुडपातनं घोड्याला जाता आलं नसतं, त्याच्या जीवाला त्रास झाला असता, आपल्याही जीवाला त्यामुळे त्रासच झाला असता. त्यामुळे पायी चालणं कितीतरी पटीनं अधिक चांगलं. नाना पाऊलवाटेवरनं चालताना मनात विचार करत होते. डाव्या हाताला रामनाक भागनाक महार याची 2 खंडीची भातशेती होती. शेताच्या बांधावर सागाची 100-150 झाडं होती. नाना ते शेत बघत क्षणभर उभे राहिले. एखाद्या सुंदर दगडी मूर्तीकडे डोळे भरून बघत राहावं तसं नाना तो भाताचा चोंढा बघत होते. नाना आणखीन 50 पावलं चालत पुढे आले. उंबराच्या झाडाजवळ पाण्याचा एक झरा होता. उघडी नागडी मुलं आणि फाटलेली लुगडी नेसलेल्या महार समाजाच्या बायका नारळाच्या करवंटीनं फुटक्या जर्मनच्या भांड्यात पाणी भरत होत्या. त्या डोऱ्याचा महार लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करत. कडक उन्हाळा सुरू असल्याने आता तो झरा आटलेला होता. जमिनीतून थोडं थोडं पाणी झिरपून यायचं, पण त्यामुळे महार लोकांचे पाण्याचे हाल सुरू होते. गुरांनासुद्धा प्यायला पाणी मिळत नव्हतं. जवळ जगबुडी खाडी असून त्याचा उपयोग शून्य होता. ते पाणी मचूळ असल्यानं गुरांना आणि माणसांना ते पाणी पिताच येत नव्हतं. नाना त्या झऱ्याजवळ चालत गेले. त्यांनी तो झरा डोळ्यांनी बघितला. त्यांना मनातनं थोडं वाईट वाटलं. नारळाच्या करवंटीनं पाणी भरणाऱ्या बाईला नानांनी करड्या आवाजात विचारलं, ए बाई, तुझं नाव काय? जी, माझं नाव भागी. किती वेळ लागतो तुला पाणी भरायला? समजा दिस या पाण्यातच जातो माझा. लय हाल होत्यात. घराची हाताला काय कामधंदा बी करता येत नाही ह्यामुळं. तोंडावर आलेले झिपऱ्या हलक्या हातानं मागे सारत भागी म्हणाली, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? जी, मी सुडक्या महाराची मांगारीन. आज वाडीत मयत झालंय म्हणून ते कामावर गेलेच नाहीत, घरीच येत. कोण मयत झालं तुमच्या वाडीत? रामनाकाचा बापूस राती गमावला. भागी पाण्याच्या जिवंत झऱ्याकडे बघत म्हणाली, तू माझं एक काम करशील का? हा, करीन की. रामनाकाला सांग तुला खोतांनी वाड्यावर बोलवलंय म्हणून. माझं काम आहे. जी, मी पाण्याचा ठावका घेऊन आता घरी गेले की तुमचा निरोप त्यांना लगेच सांगते. रामनाकाला खोत्यांनी वाड्यावर का बोलवलंय याचा भागीला प्रश्न पडला होता. विसरू नकोस बरं का. नाना तिला पुन्हा आठवण करत म्हणाले, नाही विसरणार जी. डोक्यावर ऊन घेऊन नानांनी पुन्हा पाऊलवाटेवरनं चालायला सुरुवात केली.
गोवंडाची वाट सोडून ते वाड्याकडे जाणारी तांबडी वाट तोडवायला लागले. त्यांच्या अंगावरचे कपडे घामानं भिजून चिंब झाले होते. पायपीट करून त्यांचे पायसुद्धा दुखत होते. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. ते रोज पाणी उकळून पीत, त्यामुळे ते बाहेर सहसा पाणी पीत नसत. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.